मदर तेरेसा स्कूल ऑफ नर्सिंग बुलढाणा GNM साठी प्रवेश देणे सुरू. पात्रता 12वी उत्तीर्ण. शिष्यवृत्ती उपलब्ध. SC ST मोफत प्रवेश. संपर्क मदर तेरेसा स्कूल ऑफ नर्सिंग, जामरुण रोड, कोलवड, बुलढाणा. आपण पाहत आहात BCCN न्यूज. सर्पदंश झालेल्या महिलेच्या उपचारासाठी विलंब झाल्याने महिलेचा मृत्यू. जळगाव जामोद तालुक्याच्या 40 टापरी या आदिवासी गावातील घटना. देशाला स्वातंत्र्य मिळून 80 वर्ष पूर्ण झाली आहेत. देशाची वाटचाल महासत्ता होण्याकडे सुरू आहे. विकासाच्या मोठमोठ्या गप्पा मारल्या जात आहेत. मात्र अजूनही रस्त्याअभावी उपचाराला विलंब होत असल्याने नागरिकांचे जीव जात असल्याचं विदारक वास्तव पाहायला मिळत आहे. व्यवस्थेचा बुरखा पाडणारी आणि थोबडीत चपराक लगावणारी घटना बुलढाण्यात घडलीय. सर्पदंश झाल्यानंतर रस्त्याअभावी महिलेला रुग्णालयात नेण्यास विलंब झाला आणि त्यामुळे या महिलेचा मृत्यू झाला आहे. बुलढाणा जिल्ह्याच्या जळगाव जामोद तालुक्यातील 40 टापरी या आदिवासी पाढ्यावर राहणाऱ्या सादुरी खराट या 25 वर्षीय आदिवासी महिलेला सर्पदंश झाला. मात्र 40 टापरी ते भिंगारा या पाढ्याला जोडणारा रस्ता नसल्याने तिला उपचारासाठी चक्क झोळीतून न्यावे लागले. सर्पदंश झाल्यानंतर तब्बल 1.5 तास झोळीतून प्रवास, त्यानंतर जळगाव जामोदपर्यंत पोहोचण्यासाठी आणखी सुमारे 1 तास लागला. जळगाव जामोद येथे व्हेंटिलेटरची सुविधा उपलब्ध नसल्याने तिला खामगाव येथे हलवण्यात आले. प्रकृती अधिक गंभीर झाल्यानंतर तिला अकोल्याला रेफर करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान सादुरी खरात यांचा मृत्यू झाला. धक्कादायक बाब म्हणजे मृत्यूनंतरही तिची परिस्थिती बदलली नाही. अकोल्यातून मृतदेह पुन्हा घरी आणतानाही कुटुंबियांना झोळीचाच आधार घ्यावा लागला. एकीकडे विकासाच्या मोठमोठ्या घोषणा, रस्त्यांची कामे आणि आदिवासी विकासासाठी कोट्यावधींच्या योजना सांगितल्या जातात, परंतु दुसरीकडे आजारी माणसाला रुग्णालयात नेण्यासाठी रस्ता नाही आणि मृतदेह घरी आणण्यासाठीही रस्ता नाही. ही वस्तुस्थिती असेल तर विकास नेमका कुणासाठी? ही केवळ बातमी नाही, ही व्यवस्थेच्या अपयशाची झोळी आहे, जी आज संपूर्ण यंत्रणेच्या खांद्यावर आहे. आमच्या गावासाठी आमचे सर्व गावकरी, सगळे गावकरी मिळून आम्ही रस्त्यासाठी सतत पाठपुरावा करत असतो. पण दुर्दैवाने हा रस्त्याचं काम पूर्ण होतच नाही आहे. काही अडचणी ते शासन प्रशासनाला माहीत आहे. पण काल परवाची गोष्ट असे 24 तारखेची गोष्ट, माझ्या मिसेसला सर्पदोषामुळे मला एमर्जन्सीमध्ये दवाखान्यामध्ये न्यायचं होतं. रस्त्या नसल्यामुळं मला 40 टापरी ते भिंगारापर्यंत एकदम आरामशीर गेलो आम्ही, झोडीनं गेलो आम्ही. तर तिथं रस्त्यामध्ये मला माझी मिसेस असं म्हणे की बा जर रस्ता असले असते घरपर्यंत ॲम्ब्युलन्स आली असती आणि मी दवाखान्यापर्यंत मी सुखरूपमध्ये गेली असती, माझा जीव लवकर वाचवलं असतं, मला एवढा त्रास झाला नसता. पुण्यात फ्लॅट घ्यायचाय, पण कुठे घ्यायचा, कसा घ्यायचा, कुणावर विश्वास ठेवायचा? फसवणूक तर होणार नाही ना? योग्य दरात मिळेल की नाही? मोठं कन्फ्युजन आहे. चला तर मग सर्व कन्फ्युजन दूर करण्यासाठी संपर्क साधूयात सारंग अहेर यांच्या रेरा रजिस्टर्ड ड्रीमोरा रियालिटीशी. संपर्क सारंग सुधाकर अहेर, ड्रीमोरा रियालिटी. मोबाईल नंबर 82 83 93 91 91 आणि 62 62 90 910.